नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती घरचा अभ्यास. आज आपण इयत्ता 6वी 5वा धडा युनिट 1 वन थिंग दॅट आय वंडर ही पोयम आपण शिकून घेणार आहोत. आणि पाहूया आपल्याला काय समजतंय, काय काय म्हटलं या कवितेमध्ये, जाणून घेऊया. डू यू नो, ऑब्झर्व फॉलोइंग पिक्चर केअरफुली अँड राईट देअर नेम्स. तुम्हाला ही नावं लिहायची आहेत. काय काय आहेत? इंद्रधनुष्य आहे, एक पक्षी आहे, मधमाशी आहे आणि कोळ्याचं जाळं आहे. हे इंग्लिशमध्ये लिहायचं, मी तुम्हाला मराठीमध्ये सांगितलंय. मी तुम्हाला कविता शिकवणार आहे. काही गोष्टी तुम्ही स्वतः आत्मसात केल्या पाहिजे, समजून घेतल्या पाहिजेत. म्हणून मी हे नावं फक्त मी मराठीत सांगितलं. तुम्ही गुगल करा, म्हणजे तुम्ही स्वतः जितकं जास्त सर्च कराल तेवढं तुम्हाला समजून जाईल. क्वेश्चन नंबर बी, रीड पोएम राऊडली अँड करेक्ट इंटोनेशन्स. आणि पोएम मोठ्याने म्हणा आणि नीट इंटोनेशन. पाहूया. वन थिंग दॅट आय वंडर इज व्हाय वर्ल्ड इज राऊंड अँड व्हाय ट्रीज ग्रो टुवर्ड्स द स्काय इन्स्टेड अपसाइड डाऊन. आता इथे एक मुलगा आणि एक मुलगी दिलेली आहे. ती पृथ्वीबद्दल चर्चा करायची, पृथ्वीच्या वंडरबद्दल त्यांना काय समजून घेतात पाहूया. वन थिंग दॅट आय वंडर, एका गोष्टीला आम्हाला आश्चर्य वाटतंय, इज व्हाय वर्ल्ड इज राऊंड, पृथ्वी गोल का आहे, जग गोल का आहे. अँड व्हाय ट्रीज ग्रो टुवर्ड्स द स्काय इन्स्टेड अपसाइड डाऊन, आणि जी झाडं आहेत ती आकाशाकडे का वाढत जात आहेत इन्स्टेड ऑफ अपसाइड डाऊन, खाली जाण्यापेक्षा ती वरती का जात आहेत. वन थिंग दॅट आय वंडर is how it came to be that cats are quick to sit in the laps while whales sleep in the sea. आम्हाला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतंय. हाऊ इट केम टू बी, असं का होतं की दॅट कॅट्स आर क्विक टू सिट इन लॅप्स, मांजर इझी झोपू शकतोय, पण व्हेल मासा आहे, तो पाण्यामध्ये कसा काय झोपतोय. वन थिंग दॅट आय वंडर, why is sky is blue? Why spider all have 8 legs while we have only 2? आम्हाला एका गोष्टीचं आश्चर्य वाटते की आकाशाचा कलर निळा का आहे, आणि स्पायडर ऑल हॅव 8 legs, स्पायडरला 8 पाय का आहेत, while we have only 2, आणि मला 2च का आहेत. मला काय समजत नाही, सांगा उत्तर. वन थिंग दॅट आय वंडर इज हाऊ इट केम टू बी द bunnies burrow underground while birds live in a tree. मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतंय की असं का होतंय की बनीस बोरो ग्राउंड म्हणजे ससा आहे, तो जमीन खणतोय आणि जमिनीमध्ये राहतोय, पण व्हाईल बर्ड्स लाईव्ह इन अ ट्री, आणि पक्षी झाडावर राहतात, असं का. वन थिंग आय वंडर्स इज व्हाय वी वंडर व्हाय, म्हणजे एका गोष्टी मला आश्चर्य वाटतंय की मला याचं का आश्चर्य वाटतंय. अबाउट द वंडर्स ऑफ द अर्थ दॅट फिल द सी अँड स्काय, आणि अशा गोष्टीचं मला आश्चर्य वाटतंय की जी पूर्ण पृथ्वीवर वंडर आहेत, दॅट फिल द सी अँड स्काय, आणि संपूर्ण समुद्रात आणि आकाश व्यापलेलं आहे, याचं मला वंडर वाटतं, आश्चर्य वाटतंय. चार्ल्स गिना हे पोएट आहे आमचे. वर्ल्ड बास्केट, नवीन शब्द हो गया वंडर, टू वॉन्ट टू नो समथिंग, वंडर म्हणजे आपल्याला एखादी नवीन गोष्ट जाणून घेणे. बनीज म्हणजे रॅबिट म्हणजे ससा आवडता आपला. व्हेल्स व्हेरी लार्ज ॲनिमल्स दॅट लाईव्ह इन सी, एक मोठा मासा, देव मासा, त्याला म्हणतो व्हेल्स बोलतो. गुरु, टू डिग अ होल इन ग्राउंड ऑर शेल्टर बाय रॅबिट्स, म्हणजे ससा आपल्या स्वतःसाठी घर बनवण्यासाठी जमीन खणतो, त्याला आपण बुरं बोलतो. आता ह्याच्यामध्ये पोएटला कशा कशाबद्दल वंडर वाटतंय ते लिहायचं आहे. आता ह्याच्यामध्ये कलर आलेत ते लिहायचे तुम्हाला. याची उत्तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये देईल पुढच्या. अशा प्रकारे ही कविता आपली समजून झालेली आहे. वन थिंग दॅट आय वंडर. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला काय करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायची आहे. इयत्ता 6वी. धन्यवाद.